रविवारचा दिवस म्हटला की काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. म्हणून आज मटणाचा बेत केला होता. तर मटण ज्या दिवशी असेल ना, त्या दिवशी माझ्या घरी म्हणजे माझ्या नवऱ्याला एक वेगळाच उत्साह त्याच्यामध्ये संचारलेला असतो. ते सकाळी लवकर उठून, कधी न उठणारा अगदी लवकर उठून हा मटण आणण्यासाठी पिशवी घेऊन घराबाहेर पडतो. कारण त्याला स्वतःलाही मटण खूपच आवडतं. तर असंच आज त्याच्या आवडीचं हा मस्त झकास असा मटणाचा बेत केला होता. तर आता मटण आपण जे आहे ते मॅरिनेट करत ठेवलं आहे. मॅरिनेट करताना त्यामध्ये आलं, लसूण, त्यानंतर कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि हे सगळं अगदी आपण थोडीशी हळद घालून मटणाला व्यवस्थित लावून बाजूला ठेवून द्यायचं. आता ते मॅरिनेशन होतं आहे तोपर्यंत ह्याच्या आधी लागणारं वाटण करून घ्यायचं आहे. तर वाटणामध्ये मी नेहमीच मटणामध्ये ताजे खडे मसाले घालते. आपल्याकडे गरम मसाला हा वाटलेला असतोच, म्हणजे मसाला पावडर ही असतेच, पण तरीही त्यामध्ये जर तुम्ही हे खडे मसाले जर ॲड केले ना ताजे, तर त्याचा स्वाद जो आहे ना तो खूपच छान येतो. आणि अगदीच घाईच्या वेळेला असाल ना, तर तुम्ही हे मसाले न वापरता घरगुती जो आपला नेहमी ठेवणीतला मसाला असतो तो जरी वापरलात तरीही चालतं. तर आता आज अगदी फुरसतीमध्ये बनवते आहे, म्हणून यामध्ये अगदी खडे मसाले ज्यामध्ये खसखस आहे, काळी मिरी आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, त्यानंतर चक्री फूल आहे, जावित्री आहे. तर घरामध्ये जे काही आपल्या खडे मसाले असतील ते त्यामध्ये ॲड करायचे, व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचे. त्यानंतर एक सुक्या खोबऱ्याची वाटी जी आहे ती किसून आपण ह्यामध्ये घातली आहे, ती सुद्धा भाजून घेतली आणि त्यानंतर आपण उभा चिरलेला जो कांदा आहे तो सुद्धा आपण परतवून व्यवस्थित भाजून आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. तर वाटणसुद्धा तयार झालं आहे, ते बाजूला ठेवलं आहे. आता कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे. तर आता मी जे मटण घेतलं होतं त्याला थोडंसं फॅट आहे, त्यामुळे इथे मी तेल जे आहे ते थोडंसं कमी वापरलं आहे. तर आता इथे जे आहे आपण मॅरिनेट करून घेतलेलं जे मटण आहे ते यामध्ये ॲड केलं. मटण घेताना नेहमीच कोणकोणते भाग घ्यावेत, कसं घ्यावं, ह्यावरती एक व्हिडिओ मी इथे केलेला आहे आणि त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर तुम्ही जर नवीन असाल तर मटण खरेदी करताना ते कसं खरेदी करायचं, कोणता भाग घ्यायचा, ह्यावरचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला नक्की शेअर करीन. आता यामध्ये व्यवस्थित 5 ते 7 मिनटं हे तेलावरती आणि कांद्यावरती परतवून घेतलं आणि त्यानंतर ह्यामध्ये शिजण्यासाठी मी गरम पाणी ॲड केलं आहे. तर आता कुकरचं झाकण लावून घेते आणि आता कुकरच्या 3 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. काही वेळेला मटण शिजवताना जास्त शिट्ट्यासुद्धा लागतात, तर मटणाची जी क्वालिटी आहे त्याच्यावरती हे पूर्णपणे अवलंबून असतं. आता आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते आपण तेलावर परतवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी थोडंसं तेल घातलं. त्यानंतर यामध्ये पुन्हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतला आहे. आता हा कांदा जो आहे तो खूप लाल करायचा नाही आहे, पण अगदी हलकासा असा तुम्ही बघाल ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये बाकीचे पावडर मसाले जे आहेत ते ॲड करणार आहोत. तर सुरुवातीला ह्यामध्ये आपण थोडीशी हळद घातली. मॅरिनेशनमध्ये सुद्धा आपण हळद वापरलेली आहे. त्यानंतर थोडासा घरगुती आपला ठेवणीतला मसाला आणि मिरची पावडर हे मी सगळं ॲड केलं आहे आणि हे व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायचं. आता आपल्याला छान मस्त आपल्या ग्रेव्हीला अगदी तरी आणि त्याचबरोबर रंगसुद्धा येणं आवश्यक आहे, कारण ताटामध्ये वाढल्यानंतर आधी आपण डोळ्यांनी जेवतो आणि त्यानंतर त्याचा आस्वाद घेत असतो, बरोबर ना? तर म्हणून आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे. पाणी जेव्हा आपण ॲड करतो त्यावेळेला त्याच्याबरोबर कांदा आणि बाकीचे पावडर मसालेसुद्धा व्यवस्थित परतले जातात आणि तेलाचा एक छान तवंग जो आहे तो आपल्या ग्रेव्हीला येतो. तर आता तुम्ही बघितलं 2 ते 3 वेळा अगदी थोडं थोडं असं मी पाणी ह्यामध्ये ॲड करत राहिली आणि मस्त तेलाचा तवंग जो आहे तो आता ह्याच्यावरती आलेला आहे. तर आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे कांदा खोबरं आणि गरम मसाल्याचं ते आपण ह्यामध्ये ॲड केलं आहे. आता पुन्हा हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता ह्याला जास्त परतण्यासाठी वेळ लागत नाही, कारण आपण जे कांदा खोबरं घेतलेलं आहे ते आधीच भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे त्याला कच्चट असा स्वाद वगैरे अजिबात येत नाही. तर व्यवस्थित हे मसाल्यांमध्ये फक्त आपण परतवून घ्यायचं. हलकंसं थोडंसं ड्राय झालं की आता हे मी बाजूला ठेवून देणार आहे. कुकरच्या 3 शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आणि इथे आपलं मटण जे आहे ते अगदी मस्त असं शिजलेलं आहे, कारण मटण जे आहे ते छान एक वेगळ्या क्वालिटीचं होतं, मस्त गुलाबी असं हे मटण होतं.
तर आता हा जो स्टॉक आहे तो तुम्ही घरात लहान मुलं वयोवृद्ध कोण असेल तर त्यांना हे मटणाचा स्टॉक एक सूप म्हणून तुम्ही देऊ शकता. आजारी व्यक्तींसाठी सुद्धा हे सूप जे आहे ते अगदी पौष्टिक असं आहे. तर आता इथे आपण मटण जे आहे ते आता ह्या मसाल्यांमध्ये ॲड करणार आहोत. तर थोडंसं मिक्स करून घेतला मसाला आणि त्यानंतर शिजवून घेतलेलं हे मटण आहे हे स्टॉक सकट मी ह्यामध्ये ॲड केलं आहे. तर थोडंसं मसाल्यांमध्ये हे मिक्स केलं आणि बाकीचं उरलेलं जे आहे मटण ते सुद्धा ह्यामध्ये ॲड केलं आहे. आता ह्यातले काही पीसेस मी बाजूला काढून ठेवले आहेत आणि त्याचं काळं सुकं मटण करणार आहे. आज हे मटण बनवताना मला माझ्या बाबांची खूप आठवण आली, कारण त्यांनासुद्धा मटण हे खूप आवडायचं आणि आईसुद्धा अगदी छान सुरेख असं मटण करायची. सकाळी त्यांचीसुद्धा रविवारची मटणाच्या दिवशी खूप लगबग असायची आणि जसं मटण शिजेल, तयार होत येईल, तेव्हा स्वयंपाकघरात त्यांच्यासुद्धा फेऱ्या वाढायच्या आणि मग आईलासुद्धा थोडा अंदाज यायचा. मग ती लगेचच एका बाऊलमध्ये तयार होत आलेलं हे मटणाचा रस्सा आणि 2-4 फोडी द्यायची आणि म्हणायची, "अहो जरा बघा कसं झालंय ते, व्यवस्थित शिजलंय का? आणि काही कमी असेल तर सांगा." आणि लग्न करून सासरी आली आणि पाहिलं तर माझ्या सासूबाईसुद्धा माझ्या सासऱ्यांना अगदी त्यांच्या आवडीचा पदार्थ केला की लगेचच तो तयार झाल्या त्यांना प्लेटमध्ये द्यायच्या. आज माझे बाबा आणि माझ्या सासूबाई दोघंही या जगात नाही आहेत, पण तरीही या छोट्या छोट्या आठवणींमधून ते सतत आमच्याबरोबर असतात. म्हणतात ना, प्रेमाची सुरुवात ही पोटामधूनच होत असते आणि या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आपलं नातं जे आहे ते अधिक घट्ट होतं आणि त्याचबरोबर ते टिकून राहण्यासाठी सुद्धा मदत होते. तर तुमच्याशी आता बोलता बोलता इथे बाजूला मी सुकं मटण करायला सुद्धा सुरुवात केली. एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल घातलं, बारीक चिरून घेतलेला थोडासा कांदा घातला आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते अगदी थोडंसं ह्यामध्ये ॲड केलं. आता माझ्याकडे हा तयार काळा मसाला जो आहे तो पावडर मसाला तो होता, म्हणून मी तो ॲड केला. तुमच्याकडे जर तो नसेल तर तुम्ही कांदा, खोबरं हे थोडंसं भाजून किंवा गॅसवर थोडंसं काळपट असं भाजून त्याची पावडर करून तुम्ही ते ह्यामध्ये घालू शकता. तर आता हा जो मसाला आहे हा सहज बाजारामध्ये उपलब्ध असतो. तर आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं म्हणजे आपले पावडर मसाले जे आहेत ते करपणार नाहीत. तर मसाल्याचा खूप छान सुगंध येतोय आणि मस्त आपलं सुकं मटण आणि त्याचबरोबर मटण करीसुद्धा इथे तयार होते. तर शिजवून घेतलेलं जे वाफवून घेतलेलं आपण मटण होतं त्या फोडी मी ह्यामध्ये ॲड केल्यात. आता आपल्याला ह्यामध्ये काही दुसरं ॲड करायचं नाही आहे. अगदी मटण जे आहे ते ह्यामध्ये परतवून घेतलं. हॉटेलमध्ये तुम्ही बघाल ना तर अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या मटणच्या डिशेस बनवून देत असतात. तर ह्यावरती झाकण ठेवून मस्त एक दणदणीत वाफ आली आहे. तुम्ही बघाल अगदी चविष्ट असं हे काळं मटण सुद्धा आपलं तयार झालंय. वरून कोथिंबीर घातली आणि गरमागरम असं आता आपण हे सर्व करायचं आहे. तर ज्याला मटणाचे जे जे भाग आवडतात, कोणाला नळी तर कोणाला कलेजी तर कोणाला चाप आवडतात, तर अगदी मऊ अगदी असे पीसेस, तर काहींना म्हणजे माझ्या मुलीला अगदी कडक असे छान घट्ट असे पीसेस आवडतात. तर सगळ्यांना त्या त्याप्रमाणे ताटामध्ये वाटणी करून दिली आणि मस्त अगदी एकत्र बसून आम्ही आजच्या ह्या मटण थाळीचा आस्वाद घेतला. मस्त असं चमचमीत सुकं मटण, त्याचबरोबर झणझणीत असा मटणाचा रस्सा आणि मला स्वतःला ह्यासोबत पाव खायला आवडतो म्हणून मी माझ्या स्वतःसाठी पाव आणले होते. बाकी घरच्यांसाठी मी चपात्या केल्या होत्या. घरच्यांनी सगळ्यांनी आम्ही एकत्र बसून ह्या थाळीचा आस्वाद घेतला. अगदी मऊ मऊ असा हा लादी पाव आणि तो सुद्धा ह्या गरमागरम असा मटणाच्या रश्श्यामध्ये बुडवल्यावर त्याचा सगळा जो स्टॉक आहे ना तो इतका छान शोषून घेतो. तर मस्त असा हा रश्श्यामध्ये बुडवलेला पाव तोंडात गेल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो आहाहा अगदी अप्रतिम असा आहे. त्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही. तर तुमच्या काही आठवणी ह्यासोबत असतील तर त्यासुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा.